आम्हाला न्यायासाठी जायचं, कोणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाही. हा झाला आपला फायनल मार्ग. आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जात नाही, तर आपण चाकण मार्गे जातोय. सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं. आणि तसं पाहिलं आता ज्या रस्त्याने घुसायचं त्या रस्त्याने जाणार आहे ते, त्याचं काही विशेष नाही. कोणीकडून चालले तर आत्ताच मला तर आत्ता माहिती मिळाली, रात्री पण आत्ताच लोक मुक्कामाला गेले तिथे आलं अशी माहिती मिळाली. त्यामुळे लोक जाणार आहे. तर झाला एक मार्ग. दुसरा विषय हे मागण्याचा. या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि राहणार आहेत आणि इथून पाठीमागे सुद्धा आम्ही राहिलेलो आहे. आमची प्रमुख मागणी मराठा आणि कुणबी एक आहे. हा अध्यादेश आम्हाला मंजुरी सहित अंमलबजावणी पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं. त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह. त्याच्यावर अभ्यास चालला, ऐकून घेणार नाही. खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्ही काही कारण सांगितलं की आम्ही ते ऐकून घेणार नाही. त्याचं कारण असं की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास करून तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाही. त्याचं कारण पण तसंच आहे. जर आमच्या नोंदी सापडल्या तर ती आम्हाला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, कोणी अडवं येणार नाही मराठ्यांचे तीनही गॅझेट लागू का केलं म्हणून. कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅझेटियर पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणीचं आहे, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे. औंध संस्थांकडे तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत. त्याच्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे. त्याशिवाय आम्ही हटणार नाही. त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही. जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही. आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये. कारण आमचा जर जमिनीचा सातबारा सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी. आमचा जर सातबारा नसेल, आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका. सरकारने आमच्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा. काय तुम्ही नाही म्हणलं तर आम्ही देत, ते आम्ही ऐकून घेत नसतो. कारण आम्हाला फक्त माहित झालं आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहे, आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहे. तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका. आमचं हक्काचं घर आहे ते द्या. भाड्याचं घरावर आम्हाला कधी उचलू दे, म्हणजे 10% आरक्षण कधीही जाऊ शकतो. आमच्या हक्काचं सुद्धा ते का द्या. आमची जमीन सातबारा नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईने कशामुळे द्या. ती बटाईदार 1-2 वर्ष ठेवून हकलून देणं आम्हाला, त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे. आमच्या हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता. आम्ही जमीन कसो मोठे होऊ. तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होते. आमच्या हक्काच्या नोंदी 150 वर्षापूर्वी तुम्हाला 90ला 89ला आता आरक्षण मिळालं. 1989ला 90ला आमच्या 150 वर्षाच्या नोंदी आहेत. कुणबी म्हणूच्या कुणबीमध्ये आता सुद्धा शब्द शेतीचे लाज नाही आम्हाला. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही क्षेत्रीय मराठी, आम्हाला काय लाज नाही त्याची. तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या. सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला एवढे कोणी तर हे तुम्ही ऐकू नये. मताचे आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या, आमचं इथे द्या म्हणतोय आम्ही. आमच्या नोंदी लागू करायला तिने गॅजेट हरकत नाही, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. दुसरी मागणी सगळे स्वराज्य अधिसूचना तुम्ही काढली,